हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. तर सर्वात आधी जे कोणी नवीन असेल माझे व्हिडिओ पाहत तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की थोडा उशीर होतोच, पण तरी आज मी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न केला कारण हे चाललेले आहे बाहेरगावी. तर त्यामुळे मला त्यांचा जायचा टिफिन तर नंतर बनवून द्यायचा आहे, पण आता तर स्वयंपाक वगैरे सगळं काही झालेलं आहे. आणि स्वयंपाकात बनवलेली आहे छान अशी डाळ भाजी बनवलेली आहे, पोळ्या आणि पोळ्या आणि भात, बस एवढंच केलेलं आहे. आणि तेच पालक होती यांनी आणलेली. तर डाळ भाजी तर मी नेहमी बनवत नसते, एखाद्या वेळेसच बनवत असते कारण की मला डाळ भाजी आवडत नाही म्हणून. तर यांच्यासाठी जर टिफिनमध्ये द्यायचे मला पालक पराठे, ते मी म्हणजे हे आधी यांचं ठरलेलं होतं की 3 वाजेपर्यंत जाणार म्हणून मी म्हणजे इथूनच ते आत्ता 1 वाजेपर्यंत वर्धेत जाणार. तर वर्धेवरून नंतर मग त्याचा 3 वाजता काही ट्रेन की बस जे काही आहे तर ते आहे म्हणे. तर मग मी म्हटलं चला आता आपण पटापट पालक पराठे वगैरे करून घ्याव, पण त्यांचं कॅन्सल झालेलं आहे, ते जाणार आहे संध्याकाळच्या वेळेला. म्हणून मग ते जे प्युरी काढून ठेवलेली होती पालकची, तर ही जी प्युरी काढलेली आहे ही आता मी जशीच तशी ठेवून दिलेली आहे. यामध्ये सगळंच टाकलेलं आहे, फक्त तिखट, मीठ, हळद, फक्त मसाले टाकायचे आहे. तर हे मी आता जेव्हा जाणार तेव्हा हे ताजे करून देणार, जेणेकरून हे 2 टाईम तरी खाऊ शकले पाहिजे त्यासाठी. तर चला आता हे फ्रीजमध्ये ठेवून देते आणि पटकन पोळ्या टाकून घेते. फक्त पोळ्या व्हायच्या आहे माझ्या. पोळ्या झाल्या की त्यांना जेवण करायला देऊन देते, मग ते त्यांची कामं करायसाठी मोकळे होऊन जाते. तर यांना जायचं होतं मुंबईला एका महत्त्वाच्या कामासाठी, ज्या कामासाठी भरपूर दिवसापासून ते सगळेजण वाट बघत होते. तर तो दिवस आला आणि आज सगळं काही चांगलं हो म्हणून हेच देवाकडे माझं मागणं होतं आणि व्यवस्थित जे काही ठरवलेलं आहे ते सगळं व्यवस्थित हो. तर मी यांच्यासाठी 2 दिवस अशी पुरले पाहिजे म्हणून पराठे दिलेले होते. पालक पराठे वगैरे ना बराच वेळ चांगले राहू शकतात, त्याच्यामुळे मग मी पालक पराठे करायचंच ठरवलं. तर पालक पराठ्यांची रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत आधीच शेअर केलेली आहे, त्यामुळे आता काही शेअर करणार नाही आहे. आणि पालक पराठ्यांसोबत खायला चटणी वगैरे काही केलेली नव्हती. यांना म्हटलं मी चटणी वगैरे करून देते, त्यांना टमाटरची चटणी नाही आवडत, शेंगदाण्याची चटणी नाही आवडत. मग आता काय करायचं, तर मग ते बोलले की मस्त छान असा ठेचा वगैरे घेऊन घेतो, म्हणून त्यांना तो विकतचा जो लाल ठेचा असतो ना मिरचीचा, तर तो खूप आवडतो. म्हणून मग त्यांनी त्याचं पाऊच एक घेतलेलं होतं आणि बस पराठे होते. तर त्यांनी 2 ते 3 टाईम खाल्ले आणि चांगलेच होते म्हणे. आता कसं या सीझनमध्ये बेकार वगैरे व्हायची पॉसिबिलिटी असते. भाज्या तर नको, कारण की पोळी भाजी जर नेली असती तर ते त्यांना 2 टाईम पुरली नसती. पराठे कसे तेलात शेकले जातात छान मस्त आणि राहतात बऱ्याच वेळपर्यंत. पराठे वगैरे करून घेतले आणि त्यानंतर आवरून घेतलं. यांची घाई गडबड चालू होती. तसं तर मी सकाळीच लागली होती पराठे करायसाठी, मग यांचा टाईम चेंज झाला. तर मग मी म्हटलं आता जेव्हा तुम्ही जाल त्याच्या अर्ध्या तासा अगोदर मला फोन करून द्याल, मी तुम्हाला पटापट सगळं काही तयार करून देते, जेणेकरून पराठे आणखी जास्त वेळ चांगले राहील आणि तुम्हाला खायला बरं पडेल. तर गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला. तोपर्यंत ते वर्धेवरून येऊन गेलेले होते. मग त्यांचं काय मग घाई गडबड चालू झालेली होती. वेळपर्यंत त्यांचं असंच असते. आणि बरं झालं की त्यांनी बसमध्ये जाणं हे केलं, कारण की ट्रेननं जायचं म्हटलं की थोडंसं कसं गर्दी वगैरे असते आणि यांचं हे नव्हतं काय म्हणते त्याला, रिझर्वेशन वगैरे होतं नाही आणि वेळेवर काही मिळत नाही. लोकलमध्ये जायचं म्हटलं की किती प्रॉब्लेम होतो आणि यांना तर बिलकुल सवय नाही ट्रेनची वगैरे. तर त्यांना भूक लागलेली होती म्हणून डाळभाजी भात दे म्हणे, थोडंसं मिक्स करून ते करून दिलं. आणि ते करणनी कॉईल पेपर आणलेला होता, त्यामध्येच हे पराठे पूर्ण पॅक करून दिले आणि जो डब्यात ठेवलेला आणि मी साईडला, तर त्या डब्यात द्यायचा विचार चालू होता. पण मग हे बोलत होते की विनाकारण तो डब्बा मग सोबत घेऊन फिरा आणि त्या डब्याचं वेगळी जागा गुंतून जाईन म्हणून असं तसं. म्हणून मग करण म्हणत होता की असं जर पॅक केलं तर काहीच डागं वगैरे इकडे तिकडे लागणार नाही, हेच बरं पडेल. म्हणून मग त्यांनीच पॅक केलं आणि बॅगमध्येच ते ठेवण्यात आलं व्यवस्थित. तर
आईच्याच वेळी बरोबर करणचे मित्र आलेले होते, तर मग करण म्हणत होता की चल दादा मी तुला याच्यातच सोडून देतो म्हणून. तर मग त्याचे मित्र गेले तिकडे आणि यांना सोडून दिलं बसपर्यंत आणि मग ट्रॅव्हल्समध्ये. आणि खरंच ट्रॅव्हल्सनी जायला पुरवते, फक्त 2 पैसे जास्त जाते पण व्यवस्थित जाणं होते. तर चला यांना टाटा बाय बाय केला आणि हे गेले त्यांच्या मार्गी. आणि मी शानू नव्हती दिसत तुम्हाला, तर शानू रुसून बसलेली होती. तिला वाटत होतं की पप्पा चालले फिरायला आणि मला मम्मीला नेत नाही आहे म्हणून ती एकदम म्हणजे रडायला वगैरे लागलेली होती. तिला होते थोडंसं पप्पा वगैरे थोडं 2 दिवस जरी जास्त म्हणजे असं दिसले नाही तर तिचं मग मन लागत नाही. आणि मुलींचं असतेच ना, वडिलांसाठी फार त्यांचा मुलींचा जीव गुंतून असतो. तर तिला मग मी थोडंसं समजावून केलं आणि मग थोड्याच वेळात मग मी स्नेहाताईकडे वगैरे गेली. तिथे गेल्यानंतर शानू थोडी विहांसोबत वगैरे खेळली, तर मग तिला थोडंसं बरं वाटायला लागलं. आणि पाहता पाहता अंधार होऊन गेला आणि दिवाबत्तीची सुद्धा वेळ होऊन गेली होती. आणि मगाची जी भांडी होती मी घासायची तसेच ठेवली होती, फक्त गॅस ओटा क्लीन करून घेतला. तर म्हणून मग मी आता घरी आल्यावर भांडी घासून टाकले आणि हातपाय धुवून घेतले आणि मग दिवावत वगैरे करून घेतले. यांना जाता जाताना वेळच होऊन गेला. संध्याकाळची झाडझूड वगैरे करून घेतली. ते बरोबर नाही केली कारण की असं म्हणतात की कोणी जर आपल्या घरून गेलं लगेच त्याच्यानंतर घरात ती झाडझूड जी आहे ती बाहेर काढावी नाही. तर म्हणून मग मी थोडा वेळ थांबली, बाकीचे कामं करून घेतले आणि भांडे पण घासायचे होते, भांडे वगैरे घासून घेतले आणि मग झाडझूड वगैरे केली, कपडे वाळत घातले ते घेऊन आली. आता करत आहे मी आमच्या संध्याकाळच्या जेवणाची सोय. तर हो खाऊन रे तू आला. तर माझ्या सोबतीला आहे माझा भाऊ मिस्टर करण. अरे 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 मिस्टर करण माझा भाऊ आहे, यांचा भाव आहे हो माझा भाऊ. तर आता आमच्या जेवणाची आहे मी आहे आणि शानू आहे. तर तिघांच्या जेवणात म्हणजे तिघांचं एवढ्याच्यात जेवण होणार नाही. पालक पराठ्याचं हे आहे डो. तर आता आणखी थोडीशी पालक उरली होती, मग अशी भरपूरच पालक आणली होती यांनी. तर पालक उरली आता एवढी. तर एवढ्या पालकीचं मी बारीक करून घेते आणि पराठ्यांचं पुन्हा भिजवून घेते, मग आमचं जेवणाचं होऊन जाते. अजून काही आणायचं आहे का करण? काही आणायचं आहे का? सध्या कसं डायटिंग वायटिंग चालू आहे यांची दोघांची, जिम विम चालू आहे, त्याच्यामुळे बाहेरचं नको. चला मी पटापट स्वयंपाक करून घेते माझा. तो आत्ताच जाऊन आला, आज जिमला सुट्टी असते. हो जा, आज जिमला असते सुट्टी. माहीतच नाही दोघांना. मला आता तो परत आल्यानंतर कळलं की हा एवढ्या लवकर का बरं आला, तर सुट्टी असते म्हणून. परत आला जाऊन मी पटकन करते. बरं झालं लवकर आला, म्हणजे लवकर जेवण होते, मोकळून जाते. पराठ्यांमध्ये यांना असे कांदे कापून टाकलेले आवडत नाही, त्यांना असं मिक्सरमधून पूर्ण ग्राइंड केलेलं आवडते. तर म्हणून ते मगांचे जे पराठे होते तर त्याच्यामध्ये मिक्सरमधूनच काढून घेतलेला होता कांदा. तर आता मी म्हटलं आपणच जाव तर छान मस्त असं कांद्याचे काप टाकून छान असे पराठे करावं, मला तसे फार जास्त आवडतात. हां, आणि पराठेच केले होते. सकाळचा भात आणि डाळ भाजी होती, तर ती तशीच राहिली आणि पराठेच खाण्यात गेले आणि छान झाले होते पराठे, टेस्टी झाले होते. तर छान असं जेवण झालं. आता करते मी आराम. आजचा ब्लॉग छोटा होणार म्हणून उद्याचा ब्लॉग यासोबतच कंटिन्यू ठेवणार, तर कंटिन्यू राहा. आता सध्या तरी गुड नाईट, भेटू उद्या सकाळीच. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. एवढे सगळे वांगे तोडून आणले मी, छान मस्त अशी झणझणीत भाजी करणार आणि पोळ्या बिट्ट्या जे काही येते नंतर करू. आणि आज मास्टर शेफ आलेले आहे आपल्याकडे. त्यांना म्हटलं काय नाही त्याला एवढं लाजत नसते बेटा. तर मास्टर शेफ करणार आहे आमच्यासाठी पोहे. त्यांना म्हटलं पोहे करा आमच्यासाठी आणि छान आम्हाला आयतं असं खाऊ घाला, झणझणीत करा मास्टर शेफ. बारीक मिरच्या नका कापू एकदम, जेणेकरून आम्हाला कचकन मिरची नाही चावली पाहिजे. आमचे मास्टर शेफ स्वयंपाकात फार हुशार आहे, त्यामुळे आम्हाला तेवढी अशी काळजी नाही आहे की आम्ही उपाशी राहू शकतो बा म्हणून. काय काय घातलं तुम्ही यामध्ये? यामध्ये कांदा आहे, जिरं,
कढीपत्ता, शेंगदाणे, मिरची. हो 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 हो. ठीक आहे, मग आता तयार झाल्यावर खाऊ आपण, भेटू आपण. आता आज भावाच्या हातचे पोहे. एक नंबर. फक्त याच्यात आंबाराची कमी आहे, आंबाराचं एक नंबर. नंतर कधी सांबार सांबार वरून खाऊन घ्यावा. खाणं झालं. मगाशी जे पोहे खाल्ले ना ते अजूनपर्यंत पचलेले नाही आहे. आत्ता थोडीशी भूक लागली होती म्हणून मी आता केली छान रत्नाळ्याची खीर. रत्नाळ होते भरपूर दिवस झाले, शिवरात्रीपासून रत्नाळ होते. तर त्याचं काय करू मागच्या वेळेस छान काप केले होते आणि साखर टाकून असे खाल्ले, ते पण छान लागते. पण मी ते खीर खाऊन आली होती माझ्या मैत्रिणीकडून, तर ते खीरच करायची होती मला. तर म्हटलं चला आज खीर करूया. छान उकळून घेतले रत्नाळ, त्यानंतर तुपात थोडेसे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर म्हणजे उकळलेले रत्नाळ त्याचे काप केले, तसं स्मॅश केल्यासारखं केलं आणि त्याच्यानंतर मग ते छान तुपात भाजून घेतले थोडा वेळ आणि मग त्याच्यामध्ये दूध टाकलं, साखर टाकली, वेलची पूड टाकली आणि छान मस्त आता तयार झालेली आपली रत्नाळाची खीर. आणि आज वातावरण असं झालेलं आहे, ऊन पण आहे, सावली पण आहे आणि मातीवर जेव्हा पाणी पडतं तसा म्हणजे पाऊस येत आहे जसा, तर असा सुगंध सुटलेला आहे. मग अशी तर खूप वारातून सुटलेली होती. असं ना थोडंसं बाहेर आलं की असं कुठेतरी पाऊस पडत आहे असं वाटून राहिलेलं आहे. तर छान असा सुगंध येत आहे आणि हवा तर सुरू आहे. आता खूप कमी झाली, मगाशी तर पूर्ण वारातून सुटली होती. कचरा इतका आला घरात, हे बघा कसा कचरा येऊन पडला, पूर्ण कचराच कचरा झालेला आहे. छान मगाशी स्वच्छ, मगाशी मी हे घासून काढलं सगळं, सगळं बेकार झालेलं आहे. असं घरात पण असं थोडंसं असं ना डस्ट वाटत आहे, पायाला असं धूळ धूळ असल्यासारखं. तर वारातून वगैरे सुटली तर असतेच. आणि मला असा मौसमचा ना म्हणजे असं जर वातावरण असलं तर हवा वगैरे छान थंडी हवा लागत आहे तर छान वाटते. मग मी एवढे दरवाजे उघडे करून देते आणि मस्त असा आस्वाद घेते. पण घर खराब होऊन जाते, तर आता झाडझुडची वेळ झाली तेव्हाच आता मी झाडणार आणि एक पोचा मारून देणार. चला खीर खाते मी आता मस्त. कोणाकोणाला खीर पाहिजे? खीर कोणाकोणाला पाहिजे ना? जा मग हात पाय धु पटकन. झाली आमची खीर तयार आणि इकडे सुरू आहे स्नॅपचॅटचे फॅन. मी नसते यूज करत. घे ग शानू, पाहिजे तुला? पाहिजे का ग तुला शानू? शानू पाहिजे का ग तुला? शानूला राग आलेला आहे. नाही ना, करून खाऊन सांग कशी झाली. मी नंतर खातो, तू खाऊन सांग. लासली एकाच देशात लासली. खरंच तू खाऊन सांगशील. आज आमचं खाण्यावर खाणं सुरू आहे, कधी ह्याच्यासोबत, कधी त्याच्यासोबत, कधी त्याच्यासोबत. तर आज आमच्या भाऊजींनी बनवलेलं आहे आमच्यासाठी भेळ. स्पेशल भाऊजी भेळ, सावजी भेळ नाही, भाऊजी भेळ. छान अशी झणझणीच्या विरुद्ध कसं काय असते, एक इन्ग्रेडियंट जायचा आहे, तो म्हणजे सांबार. तो गेल्यानंतर टेस्ट बघू. लिंबू पण लागतो. लिंबू का बरं आणला नाही तुम्ही? मिळमिळीत. शब्द डिक्शनरी काम झाला, शब्दकोश बस. नाही एक नंबर. मुंबईला गेली.
तर छान आम्ही मस्त अशी भेळ खाल्ली आणि भेळ वगैरे खाऊन झाली. थोडा वेळ गप्पा गोष्टी करत बसली. म्हटलं स्नेहाताईला चला आता मी निघते, घरी जाते, तर दिवाळत वगैरे करायची आहे. तर त्या बोलल्या की आता तुम्ही घरी काही स्वयंपाक करू नका, आपण इथेच मस्त करू आणि जेवण करू म्हणून. तर आज मग काय करायचं विचार करत होतो. तर मी म्हटलं बरेच दिवस झाले तुमच्या हातचे शेंगोळे नाही खाल्ले, खूप छान शेंगोळे बनवतात त्या. तर मी म्हटलं तुमच्या हातचे छान शेंगोळे होऊ द्या आज मस्त. तर चालली आहे दिवावत वगैरे करून आता निघते तिथे जायसाठी. शानू तिथेच आहे ट्युशनवरून, ती ट्युशनला गेली, तिथूनच पाठवलं मी तिला. ट्युशनला गेली, ट्युशनवरून आली आणि मी तिथेच गप्पा गोष्टी करत बसली. तर असंच आमचा वेळ चालला जातो, माहीतही नाही पडत. तर चला मग जाते मी आता तिकडे. बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र जेवण करत आहोत. तर शेंगोळे झालेले ते आमचे तयार आणि खरंच स्नेहाताईच्या हातचे शेंगोळे जे आहे ते खूप टेस्टी असतात. तर खूप छान असं आमचं जेवण वगैरे झालं आणि बाहेर थोडा वेळ चक्रा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग केला आराम. तर चला मग मंडळी, आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. बाय बाय.